वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर पत्नीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे। चारित्र्याच्या संशयातून पतीने ही कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली। वादानंतर आरोपीने लोखंडी रॉडने पत्नीवर हल्ला केला, त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे। मृतदेह कारमध्ये ठेवून तो अनेक तास फिरत राहिला। प्राथमिक चौकशीमध्ये असं लक्षात आलं की ते नागपूरहून निघाले होते। गाडीमध्ये सलमान, त्याची पत्नी व 3 लहान मुलं असे 5 जण प्रवास करत असताना गाडीमध्ये झालेल्या काही किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या वादात होऊन यातील सलमान याने पत्नीच्या डोक्यात कोणत्या तरी कठीण वस्तूने प्रहार करून व नंतर गळा आवळून तिचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे। प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येत आहे। विशेष म्हणजे या घटनेनंतर तो स्वतः गाडीसह पोलीस स्टेशनला येऊन त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे। अखेर आरोपी स्वतः कारंजा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।